नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. फायनली 12वीचा रिझल्ट लागला आणि आपल्याला जर आता पुणे शहरात फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तोही BSc कम्प्युटर सायन्स असेल, BSc डेटा सायन्स असेल किंवा BScच्या इतर स्ट्रीम, तर विद्यार्थी मित्रांनो आता ऑनलाईन फॉर्म भरायची प्रोसिजर सुरू झालेली आहे. 4 मे पासून आपण 17 मे पर्यंत, सध्या तरी 17 मे ही टेंटेटिव्ह लास्ट डेट आहे. 17 मे पर्यंत आता आपण फॉर्म भरू शकता. आता फॉर्म भरू शकता म्हणजे हा मेरिट फॉर्म असणार आहे की तुमचा ऍडमिशन फॉर्म असणार आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर फर्ग्युसन कॉलेजमध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी प्रवेश घ्यायचा आहे, मग तो BA असेल, तुमचा BSc असेल किंवा एखादा वोकेशनल प्रोग्राम असेल, तर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी इथे CET म्हणजे एंट्रन्स टेस्ट द्यावी लागत नाही. इंजिनिअरिंगचे मार्क्स कन्सिडर होत नाही, कारण ह्या कॉलेजचा आणि इंजिनिअरिंगच्या CETचा काही संबंध नाही. तर थोडक्यात आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की सगळे ऍडमिशन्स तुमच्या 12वीच्या मार्क्सच्या बेसिसवर होणार आहेत. काही कोर्सेस ग्रांट आहेत तर काही कोर्सेस नॉन ग्रांट आहेत. नॉन ग्रांट म्हणजे काय? पैसे जास्त भरावे लागतात. आणि ग्रांट म्हणजे काय की तिथे गव्हर्नमेंट ऑलरेडी ग्रांट देतं, म्हणून फीस तिथे कमी असते. तर आपण समजून घेऊया की फर्ग्युसन कॉलेजच्या वेबसाईटवर नेमका फॉर्म कुठे आपल्याला भरायचा आहे, बेसिक काय काय इन्स्ट्रक्शन्स आहेत ते समजून घेऊया. तर इथे फर्ग्युसन कॉलेजची वेबसाईट मी आपल्या समोर ओपन केलेली आहे. सध्या जेव्हा आपण ही वेबसाईट ओपन कराल, मी या पेजला रिफ्रेश केलंय, तर विद्यार्थी मित्रांनो होम पेजला तुमच्या समोर ऍडमिशन 2026-27 हे नोटिफिकेशन येणार आहे. आता याच्यावर तुम्ही UG ऍप्लिकेशन नोटीस याच्यावर क्लिक करायचं आहे. ह्या नोटीसमध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स इथे मिळणार आहेत. तर थोडक्यात ह्या नोटीसमध्ये अगदी तुम्ही BA कराल किंवा BSc कराल किंवा BO कराल, सगळे डिटेल्स आहेत. अनेक पालकांचं इथे कन्फ्युजन असतं की माझा मुलगा कॉमर्स मधून आहे, मी फर्ग्युसनला प्रवेश घेऊ शकतो का? तर आपल्याला BMCC कडे वळावं लागतं, कारण फर्ग्युसन मध्ये कॉमर्स ही स्ट्रीम नाहीये. फक्त इथे आर्ट्स आणि सायन्स साठीच एज्युकेशन अवेलेबल आहे. तर विद्यार्थी मित्रो, इथे आपण बघू शकता की हे जे आपण याला ब्रोशर म्हणूया, तर इथे सगळी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित दिलेली आहे. बेसिकली एका मुलाला 2-2, 3-3 कोर्सेस साठी सुद्धा अप्लाय करता येतं. फॉर एक्झाम्पल, जर तुमची 12वी सायन्स मधून झालेली आहे, म्हणजे PCM फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, विद्यार्थी मित्रो जर इथे PCM ग्रुप मधून झालेली आहे, तर तुम्ही BSc कम्प्युटर सायन्स या कोर्ससाठी एलिजिबल आहात. आता इथे कट ऑफ वाईज तुमचं ऍडमिशन होणार आहे. आता कट ऑफ म्हणजे तुमच्या कास्ट वाईज इथे कट ऑफ ठरवला जातो आणि त्या अकॉर्डिंगली 12वीच्या मार्क्सवरच तुमचा प्रवेश होणार आहे. तर विद्यार्थी मित्रो, समजा तुम्हाला वाटलं की सर मी BSc डेटा सायन्सलाही अप्लाय करतो, मी BSc कम्प्युटर सायन्सलाही अप्लाय करतो, तुम्हाला वेगवेगळे 2 सेपरेट फॉर्म भरावे लागतील. मग नंबर इकडे लागला बेस्ट आहे, तिकडे लागला बेस्ट आहे. तर माझा सल्ला तुम्हाला तोच आहे, जर फर्ग्युसनच हवं असेल तर तुम्ही याचा विचार केला पाहिजे की आपल्याला एकच फॉर्म भरायचा आहे की 2-2 फॉर्म भरून ऑप्शन चेक करायचे. कारण कोर्स बदलला म्हणजे कट ऑफ बदलेल आणि ऍडमिशनचा चान्स तिथे वाढेल. पण इथे प्रॉपर काउन्सिलिंग होणंही गरजेचं आहे. कारण समजा चुकीची स्ट्रीम तुम्ही निवडली किंवा फर्ग्युसनच हवाय हा समजा तुम्ही ठरवलं की नाही मला फर्ग्युसन शिवाय चालत नाही, तर विद्यार्थी मित्रांनो कुठेतरी तुम्हाला करिअर अपॉर्च्युनिटीज सुद्धा लक्षात घेतल्या पाहिजे. तर तुम्हाला जर काउन्सिलिंगची गरज असेल, NSG अकॅडमीला आपण व्हिजिट करू शकता. फर्ग्युसनच्या अगदी जवळ आपली अकॅडमी आहे. फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंगसाठी आपण व्हिजिट करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, आमचं ऍप्लिकेशन सुद्धा आहे, ते आपण डाउनलोड करू शकता आणि नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे कुठले कोर्स आहेत, काय कोर्स आहेत, कुठल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरायचा आहे ते मी सांगतोय. बाकी आतापर्यंत इथे जी काही इन्फॉर्मेशन दिली ती एवढीच आहे की समजा एकापेक्षा जास्त कोर्सला तुम्हाला अप्लाय करायचंय, तुम्हाला वेगवेगळे फॉर्म भरायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रो, ह्या 2 स्टेप आहेत बेसिकली. पहिली स्टेप काय की तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म भरा. दुसरी स्टेप आहे विद्यार्थी मित्रांनो की डेडलाईनचे बघा, आफ्टर डेडलाईन ऑफ फिलिंग ऍप्लिकेशन फॉर्म इज ओव्हर. काय जनरल होईल इथे? तर इथे जनरल लिस्ट तुमची डिस्प्ले होईल. आता त्या जनरल लिस्ट म्हणजे काय की बाबा रे ह्या मुलाने हा फॉर्म भरला होता, दुसऱ्या मुलाने हा फॉर्म भरला होता, त्याचे डिटेल्स असे असे होते. समजा तिथे तुम्हाला काही डिस्क्रिपन्सी आढळली की नाही यार मी फॉर्म भरताना माझ्याकडनं चुकलं, हे झालं ते झालं, तर विद्यार्थी मित्रो इथे तुमच्याकडे पर्याय असणार आहे. बघा इथे लेट मी शो यू. हे बघा इथे ईमेल ID दिलेत, कारण हे खूप महत्वाचं आहे बरं का.
खूप महत्वाचं आहे. मुलं काय करतात, फोन लावत बसतात, फोन उचलत नाही कोणी, मग त्यावेळी मुलं पॅनिक होतात, नेमकं काय करावं कळत नाही. समजा तुम्ही पुण्याच्या बाहेरचे असाल तर मग अजून जास्त पॅनिकनेस होतो की जर फोनच उचलत नाहीये, नेमकं आता काय करावं हे कळत नाही. तर विद्यार्थी मित्र खूप सरळ आहे. तुम्हाला जिथे कुठे तुम्ही ज्या ज्या स्ट्रीमला किंवा ज्या ज्या स्ट्रीमला तुम्ही अप्लाय केलेलं आहे ना, त्या स्ट्रीमचा इथे बघा सगळ्यांचा ईमेल आयडी दिलेला आहे. तुम्हाला काय नेमका इश्यू झालेला आहे सगळे फील्ड आहेत बघा, नेम ऑफ द स्टुडंट, कोर्स अप्लाइड, एव्हरीथिंग, क्युरी काय आहे, काय चुकलंय, काय प्रॉब्लेम आहे, सगळं काही तुम्ही इथे भरून तुम्हाला फक्त ईमेल करायचं आहे. तुमच्या ईमेल केल्यानंतर डेफिनेटली ती टीम त्या पर्टिक्युलर तुमची काही जी क्युरी असेल त्याला रिझॉल्व्ह करायचा डेफिनेटली प्रयत्न करेल. आता बऱ्याच मुलांना हाही प्रश्न आहे, सर नेमके सीट किती आहेत, काय आहे, थोडंसं एक्सप्लेन करा. विद्यार्थी मित्र इथे आपण बघू शकता की बीए हा कॉलम बीए साठी आहे, यूजी प्रोग्राम इन आर्ट्स फॅकल्टी, ग्रांट इन मेड इंग्लिश मीडियम, ग्रांट इन मेड मराठी मीडियम, सेल्फ फायनान्स. तर इथे वेगवेगळ्या सीट्स तुम्हाला दिसतील. 24 सीट ह्या इंग्लिश मीडियम साठी आहे, बीए इकॉनॉमिक्स साठी, ग्रांट इन एड मराठी मीडियम 30 सीट आहेत. विद्यार्थी मित्रांनो सेल्फ फायनान्स म्हणजे फी थोडी जास्त लागते, इथे 40 सीट आहेत. तर यूजी प्रोग्राम इन आर्ट्स फॅकल्टी साठी बऱ्याचशा स्ट्रीम्स इथे आपण बघू शकता अवेलेबल आहे. आपला फोकस हा सध्या कॉम्प्युटर सायन्स आणि डेटा सायन्स वगैरेवर असणार आहे. तर इथे बीएससी साठी आपण बघू शकता तर ही ग्रांट एड झाली. इथे स्टॅटिस्टिक्स वगैरे साठी सुद्धा 60 सीट आहेत, मॅथ्स साठी 66 सीट्स आहेत. तर नॉन ग्रांट म्हणजे फीस इथे जास्त असते डेफिनेटली. कॉम्प्युटर सायन्स साठी 160 सीट्स आहेत. इथे आपण बघू शकता डेटा सायन्स साठी 80 आहेत. नवीन स्ट्रीम ॲनिमेशन तिथेही 120 सीट आहेत. बट काउन्सिलिंग करणं हे खूप गरजेचं आहे की नेमका कुठल्या कोर्सला प्रवेश घेतला पाहिजे जेणेकरून फ्युचर अपॉर्च्युनिटीज ह्या खूप क्लिअर होतील. तर विद्यार्थी मित्र त्याच्यासाठी नक्कीच आपण संपर्क करू शकता आणि काय फंडामेंटल गायडन्स आपल्याला हवं असेल आपण घेऊ शकता. बीओ कोर्स सुद्धा अवेलेबल आहेत. सो आपला जो फोकस आहे तो सध्या कम्प्युटर सायन्स, डेटा सायन्सवर आहे फ्युचर अपॉर्च्युनिटीजच्या हिशोबाने. विद्यार्थी मित्र इथे आपण डेट्स बघून घ्यायचे आहेत. 4 मे 2026 ला फॉर्म सुरू झालेले आहेत आणि हे फॉर्म म्हणजे क्लिअर सांगतोय मी तुम्हाला ऍडमिशन फॉर्म नाही आहेत. तुम्ही मेरिट फॉर्म याला समजू शकता. मेरिट फॉर्म आहे हा 5 वाजेपासून हा फॉर्म सुरू झालेला आहे. कुठल्या लिंकवर जायचं आहे तर विद्यार्थी मित्र हे बघा क्लिक करायचं आहे. खूप जनरल प्रोसिजर आहे. ईमेल आयडी वगैरे टाका, नेक्स्ट म्हणा. बेसिक फॉर्म आहे, तुमचे बेसिक डिटेल्स इथे तुम्हाला फिलअप करायचे आहेत आणि तुमचा फॉर्म सबमिट होतोय याची खात्री करून घ्यायची. नंतर काय होतं की सबमिट नाही झाला म्हणजे गोंधळ होतो. विद्यार्थी मित्र हा फॉर्म म्हणजे शेवटचा फॉर्म नसणार आहे. समजा तुमचं नाव त्या लिस्टमध्ये आलं त्यानंतर तुम्हाला इथे ऍडमिशन फॉर्म हा वेगळा भरायचा आहे. दुसरं, फॉर्म भरताना अडचणी आल्या घाबरून जायचं कारण नाहीये. तुम्ही समजा पुणे शहरात असाल तर विद्यार्थी मित्र यांनी एक स्पेशल वेळ दिलेला आहे. त्या वेळेमध्ये फॅकल्टीज इथे अवेलेबल असणार आहेत तुमच्या मदतीला. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की फॅकल्टीज तुमच्या मदतीला त्या डिपार्टमेंटमध्ये फर्ग्युसनमध्ये अवेलेबल असतील वर्किंग पिरियडमध्ये. त्यावेळी जाऊन तुमच्या क्युरीज फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी तुम्ही मांडू शकता आणि तो फॉर्म सबमिट तिथे करू शकता. आजकाल जवळपास प्रत्येकाकडे लॅपटॉप असतोच. ज्याच्याकडे नसेल त्यांनी कॉलेजमध्ये जाऊनही मोबाईलवर फॉर्म भरला तरी काही अडचण नाही विद्यार्थी मित्र. तर होणार काय तर 17 तारखेपर्यंत तुम्हाला हा जो मेरिट फॉर्म आहे किंवा त्यांनी नाव दिलं इथे ऍप्लिकेशन प्रेफरन्स फॉर्म तर करायचं आहे. ओके, आता नेमकं काय काय स्टेप्स याच्यामध्ये असणार आहे बघा. रजिस्टर्ड ॲज अ ऍप्लिकंट, तुम्ही लॉगिन आयडी तुमचा तयार करायचा आहे. लॉगिन आयडी पासवर्ड तुम्हाला मिळेल. फिल द प्रोफाईल अँड क्वालिफिकेशन डिटेल्स, 12वी बद्दल 10वी बद्दल तुम्हाला काही जनरल डिटेल्स फिलअप करायचे आहेत. काही डॉक्युमेंट्स असतील बेसिक ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत. नक्कीच आता 12वीची मार्कशीट तर नसेल पण तुमच्याकडे प्रिंटआउट तर असेल ऑनलाईन रिझल्टची, ती कामी येईल. आता स्टुडंट विदाउट कास्ट सर्टिफिकेट विल बी कन्सिडर्ड इन ओपन कॅटेगरी. खूप महत्वाचं आहे. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही आहे, त्याचे रिलिव्हंट डॉक्युमेंट नाही आणि तुम्ही कास्टमध्ये अप्लाय करताय तर डेफिनेटली ते ओपन कॅटेगरीमध्ये जाणार आहे. कास्ट सर्टिफिकेट फ्रॉम स्टेट्स आउट ऑफ महाराष्ट्र इज नॉट व्हॅलिड. काही मुलं स्टेटच्या बाहेरचे त्यांच्याकडे सर्टिफिकेट्स असतील आणि ते फर्ग्युसनमध्ये म्हणजे महाराष्ट्रात येऊन समजा अप्लाय करतायत तर ते OMS अदर दॅन महाराष्ट्र कॅन्डिडेट म्हणूनच कन्सिडर होतील. फी पे करायची आहे बेसिक जी काही असेल. सेकंड थिंग, ओनली ऑनलाईन सबमिशन्स इज ऍक्सेप्टेड. हे खूप महत्वाचं आहे. समजा तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर नाही पुण्याच्या बाहेर असाल आणि तुम्हाला वाटतंय की नाही आता फर्ग्युसनला कळालंय की नाही कळालंय, आपण फॉर्म सबमिट केला. विद्यार्थी मित्र चिंता करू नका. फॉर्म सबमिट झाला, त्याची प्रिंटआउट येते, ईमेल येतं, आपल्याला कळून जातं की फॉर्म सबमिट झालाय. कुठलीही हार्ड कॉपी वगैरे तिथे जाऊन द्यायची गरज नाही. इव्हन तुम्ही पुण्यात असाल तरी हे काम करू नका. तुम्हाला वाट बघायची आहे 19 मेची. 19 मेला समजा तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुमच्या जनरल लिस्टमध्ये नाव आलं नसेल तर मात्र मग टेन्शन घ्यायचं आहे. आता ही जनरल लिस्ट म्हणजे फायनल मेरिट लिस्ट नाहीये रे बाबा, ही फक्त प्रोव्हिजनल लिस्ट आहे.
सगळ्या मुलांनी ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्याची ही लिस्ट असणार आहे. समजा तुम्हाला काही या लिस्टमध्ये अडचणी असतील, तुमची माहिती चुकीची असेल किंवा काही वेगळं असेल, तर विद्यार्थी मित्र सबमिशन ऑफ क्युरीज, तुम्हाला क्युरीज मी ऑलरेडी ईमेल आयडी तुम्हाला दाखवलेत, याच फाईलमध्ये ते आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्र सबमिशन तुम्हाला क्युरीजचं करायचं आहे, काय चुकलं वगैरे असेल. त्यानंतर मग फायनल लिस्ट पुन्हा लागणार आहे 23 तारखेला. आता फायनल लिस्ट लागते म्हणजे ही असणार आहे आता तुमच्या मेरिट प्रमाणेची लिस्ट. मग सगळ्याच मुलांची नावं इथे लागतात असं नाहीये. अंदाजे समजा मेरिटमध्ये त्यांना 50 मुलांना बोलवायचं आहे तर 60-70 मुलांची लिस्ट असते, त्याच्यापैकी 50 मुलं जनरली हजर असतात. तर विद्यार्थी मित्र 23 तारखेपासून तुमचे पुढची जी प्रोसिजर आहे ते सुरू राहणार आहे. आता हा जो पुढचा भाग आहे की ऍडमिशन नेमके कुठल्या दिवशी होतील, तर विद्यार्थी मित्र खूप सरळ बघा, आर्ट्स साठीचं वेगळं दिलंय, सायन्स साठीचं वेगळं दिलंय. द कन्फर्म शेड्यूल ऑफ टेबल ऑफ द राउंड्स विल बी डिक्लेअर्ड सून. तर याचा अर्थ काय, लवकरात लवकर ते डिक्लेअर करतील. कुठलंही इथे त्यांनी क्लिअरिटी दिलेली नाहीये कुठली डेट असेल, कारण खूपच क्लिअर आहे की ह्या ज्या डेट्स असतात ना जनरली थोड्या पुढे वाढतात. म्हणजे आता समजा ही 17 मे दिलेली आहे तर 1-2 दिवस वाढवूही शकतात. ठीक आहे. शक्यतो फर्ग्युसन सारखं कॉलेज करत नाही, बट युजली बाकी कॉलेजेस 1-2 दिवसाने मुदत जी आहे ती वाढवतात. त्यासाठी ते क्लिअर दिलेलं नाहीये. टेबल ऍडमिशन राऊंड सायन्स ग्रँड टेबल, तर हे सेल्फ फायनान्स आहे आणि जे ग्रँड टेबल कोर्सेस आहेत त्यांच्यासाठीचं सुद्धा इथे तुम्हाला रो इथे एनेबल्ड होणार आहे. तर विद्यार्थी मित्र जनरलाइज जी माहिती आहे मी तुम्हाला दिलेली आहे. बरंच काही इथे हे ईमेल आयडी खूप महत्वाचे असणार आहेत, तेही मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. 7 पेजेसची जनरली फाईल आहे आणि सगळं काही या फाईलमध्ये क्लिअर आहे. तर विद्यार्थी मित्र कुठलीही अडचण असेल तर NSG अकॅडमीच्या टीमला आपण संपर्क करू शकता. आम्ही डेफिनेटली प्रयत्न करू. BSc कम्प्युटर सायन्स म्हटलं म्हणजे गेल्या 18 वर्षापासून NSG अकॅडमी BSc कम्प्युटर सायन्स असेल, BSc डेटा सायन्स असेल, ह्या स्टुडंट्सला गाईड करत आलेली आहे. यांच्या अकॅडमिकच्या कोचिंग पासून तर यांच्या जॉब मिळेपर्यंतची सगळी जी काही प्रोसिजर आहे, जे काही ट्रेनिंग आहे ती NSG अकॅडमी देत असते. तर विद्यार्थी मित्र कुठलीही अडचण असेल NSG अकॅडमीला संपर्क करायला विसरायचं नाहीये. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे सगळे सोशल मीडिया हँडल आहे. ही फाईल सुद्धा आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल करून देत आहोत. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं काही रेडी असणार आहे. लवकरात लवकर आपण घाई गडबड करून आता फर्ग्युसन कॉलेजचा फॉर्म भरून टाकायचा आहे. थँक्यू व्हेरी मच गाईज. बाय बाय.